विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसुरीना कृपादान केले संती। थोडं या मॉनिटरचा आवाज वाढव माझा। कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना। तुका मने संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान त्वहरुनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। आतार्दया फुली चौपाळुनिया फली वरी बैसव पाऊले। श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। थोडा शार्प करा आता। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुरदि प्रदेशम विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी देवाची जननी देवाची आद्यत्र जननी देवाची। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मयि न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी आर्त जीवासु तृप्ती. तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा, गण गण गणात बोले. गण गण गणात बोले. गण गण गणात बोले. गणगणगणात बोले, गणगणगणात बोले, गणगणगणात बोले. पदतीर्थाचे प्राशन करीता, पदतीर्थाचे प्राशन करीता. मुखी झळकले आसू, मुखी झळकले आसू. माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने. क्षणात पुसले आसू, हो क्षणात पुसले आसू. शेगावी या चला जाऊया, शेगावी या चला जाऊया. आनंदाच्या मायेला त्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा, गणगणगणात बोले, गणगणगणात बोले, गणगणगणात बोले. पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संता, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, संताच्या संताच्या. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई. लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत से संत श्रेष्ठ, ज्ञानाचा सागर, भक्तिसागर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट
विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा मानवी जीवनाची ज्या लाभातनं इतिकर्तव्यता साधता येते ते लाभ मिळण्याचं ठिकाण कुठलं, तिथं लाभ मिळणारा लाभ कसा आहे याचं उत्तम दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला अकारण कारण करुणावरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे आपल्या या लखमापूर गावात गेल्या 43 वर्षापासून होऊ घातलेल्या भक्ती महोत्सवामध्ये यंदाचं हे 44वं वर्ष आहे. आणि 44व्या वर्षामध्ये माझ्यासारख्या मुक्ताई फडावरच्या एका सामान्य सेवकाला तुम्हा संत सज्जनांच्या सेवेचा सुयोग जीवनामध्ये मिळालेला आहे. आपलं समस्त ग्रामस्थ मंडळ लखमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पवित्र अशा वातावरणामध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं भजनातलं वैभव असणाऱ्या सगळ्याच गायक वादक वृंदांच्या उपस्थितीमध्ये आपला सोहळा संपन्नतेला जातो आहे. या ठिकाणी आदरणीय श्रीयुत हरिभक्तपरायण स्वामी शंकर शास्त्री महाराज आळंदीकर उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं मला पाठ नाही, पण सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. मला इथं गायनाला साथीला लाभलेले ज्यांची पहिली चाल झाली असे आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याला सुपरिचित असलेलं नाव वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेमध्ये ज्यांचं गाणं अचूक बसतं, सगळ्यांची गाणी अचूक संप्रदायात बसतात असं मी म्हणणार नाही, ते धाडसच होईल आताच्या काळात, पण अचूक आदरणीय हरिभक्तपरायण गोकुळाबा आहेत. आपल्याच परिसरातलं सगळ्यांच्या आवडीचं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण मिलिंद महाराज आहेत. पखवाजाला साथीला लाभलेले महाराष्ट्राला परिचित असलेले आमचे सचिन महाराज करंजवनकर आहेत. आदरणीय श्रीयुत आनारे महाराज आहेत, चंदुनाना महाराज आहेत, गेंदालाल महाराज आहेत, ज्यांच्या संपर्कातनं इथं येण्याचा योग आला. ते मी एका तुमचे ते दाभाडीचे दादा आले होते, त्यांना म्हटलं ते मगाशी दाजी दाजी म्हणत होते, म्हटलं ते तुमचेच दाजी आहे? नाही म्हणे ते सगळ्यांचेच दाजी, केवळ दाजी धर्माबा केवळ दाजी आहेत. कुठे कुठे? बरं बरं, त्यांचं फक्त फोनवरतीच बोलणं आहे. ज्यांच्याशी बोलणं झालं तो माणूस परिचित पाहिजे. त्यांचा चेहरा मी काय अजून पाहिला नाही. सगळ्यांच्या संपर्कातनं आणि सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या प्रेमामुळे आदरणीय श्रीयुत सावता महाराज आहेत, शास्त्री बाबा आहेत, या सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. साऊंड खूप सुंदर आहे तुमचा, त्रास होणार नाही असा साऊंड आहे. क्लॅरिटी छान आहे तुमची. थोडा आवाज द्या मला समोरचा आणखी, आणि एवढं बोलल्यावर तर तुम्ही द्यालच, मला विश्वास आहे. त्यांच्या गळ्यात माळ आहे आणि ते त्यांचा बुक्का तो आनंद देतो आम्हाला. नाही ते सगळे साऊंडवाले काही त्यातले सापडत नाही. आम्ही त्यांना 4-4 वेळेला आवाज देतो, ते खालीच पाहता, अरे बाबा इकडे बघा आम्ही काय म्हणतो. आम्ही इथं मुकेश भाऊ आहेत भयानावरून आलेले. खूप सुंदर वातावरण आहे. या पवित्र वातावरणामध्ये समस्त गावकरी मंडळींच्या मोठ्या परिश्रमाने हा सप्ताह होतोय. पंचक्रोशीतून सुद्धा बऱ्याच गावची मंडळी आलेली. वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे आपण सगळेच आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आहे. महाराज मानवी जीवन ज्या दिशेनं धावतंय ती नाड तुकोबारांनी ओळखली. हे लाभाच्या दिशेनं पळणारं जीवन आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे. काहीतरी मिळालं पाहिजे मला. मिळवण्याकरता प्रत्येक जण त्या आपापल्या दिशेने आपापल्या परीने प्रयत्न सुद्धा करतो आहे. काहीतरी मिळावं ही अपेक्षा तुम्हाला मला प्रत्येकालाच आहे. फक्त फरक एवढा आहे, जिकडे दृश्य लाभ मिळतो तिकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, आणि जिकडे अदृश्य लाभ मिळतो तिकडे जाणाऱ्यांची संख्या दिसत नाही. तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर लाभच आहे, पण तिकडे कोणी पाणी घालताना दिसत नाही. पण द्राक्षाच्या झाडाला पाणी घातल्यानंतर
उत्पन्न दिसतं म्हणून तिकडे पाणी देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. द्राक्ष म्हणताबरोबर त्यांच्या ओवी नजरेसमोर आली. वा, तुळशीची या झाडा दुरोनीन धापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधची लावी. याला म्हणता उपासना. कोण जाणी कोणा घडे उपासना. पूर्वी महाराज लोक खालून ओव्या सांगायचे कीर्तनाला, खालून प्रमाणच सांगायचे तुकोबारांचे. आता ती पद्धती बंद झाली. ती बंद झाली म्हणून आमच्या सारख्याच बरंही जरा तुम्ही विसरता याने आमचं खूप चांगलं आहे. पण खूप चांगलं मला बरं वाटलं. द्राक्षाच्या झाडाला पाणी देणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण तुळशीच्या झाडाला पाणी घालणाऱ्याला मात्र वेळ नाही. तो तिकडे जात सुद्धा नाही. खरं सांगा, जितक्या प्रेमानं माणूस सासरवाडीत गोड बोलतो तितका घरात चांगला राहतो का? तरी घरी माता पितारा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. जगाचा आदर करतो तो, पण घरामध्ये त्याला गोड बोलावं वाटत नाही. यातला फरक एवढाच आहे फक्त का जगाकडून मिळणारं दिसतं आणि आईवडिलांच्या चरणाजवळ जे मिळतं ते अदृश्य असतं. म्हणजे जिकडे दृश्य लाभ आहे तिकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, अधिक आहे. लाभाकरता मनुष्याचं जीवन सतत प्रयत्नशील आहे महाराज. हो, पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्नी, भार्या गौतम पत्ते सत्यम च सते, मध्यम मध्यपाय देवोपि भक्ताय, सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. सुभाषितकार सांगतात या जगात सगळ्यात प्रिय काय असेल माणसाला तर सुख आहे. सुख. सुखाय कर्माणि करोति लोको नतये सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्ना. विदुर काका सुखाची व्याख्या करतात. ते रडले मैत्री ऋषींजवळ. मैत्र्यांनी सांगितलं, विदुरा भगवंत गेले रे स्वधामाला, स्वकीयम यद भवस्तेजस्तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. श्रीमद भागवतामध्ये प्रवेश केला देवाने. गेले भगवंत स्वधामाला. दुःख झालं विदुराला, कारण विदुराच्या घरून भेटून आले होते भगवंत त्या गंगा किनाऱ्यावरून. त्यावेळेला विदुरजीने प्रश्न विचारला मैत्र्यांना, सुखाय कर्माणि करोति लोको. सगळी माणसं सुखाकरता प्रयत्न करतात, मिळत नाही हो. नतय सुखम वान्य दुपारमं वा. दुःख कोणी मागत नाही तरी पुरून उरतं. किती दुःख आहे महाराज. तुम्ही आपण जरी आनंदी दिसत असलो तरी प्रत्येकाच्या मागे काहीतरी पीडा आहे. आजारपणाचं कलियुगात धावणारं दुःख इतकं प्रचंड आहे की या महाराष्ट्रातलं चुकून अशी गई घरं सापडतात की ज्या घरात बीपीची आणि शुगरची गोळी नाही. तर घराघरात या आध्यात्मिक तापानं आपल्याला होड पडलेला आहे. देही प्रगटे रोग व्याधी तिने हाळली, तापे बुद्धी रोगे नपुरे दुःखावधी. आयुष्य पुरत नाही रोगांना, इतके रोग आहे. सर्दी झाली की खोकला आहे, खोकला झाला की पोट दुखतंय, पोट दुखणं झालं की ऍसिडिटी, ऍसिडिटी झाली का पाय दुखताय, पाय दुखणं झालं का हात दुखताय, गुडघे दुखताय, काहीतरी आहेच. एक दुखणं झालं की दुसरं. त्या दुखण्याला कंटाळून कंटाळून हा शरीर सोडून देतो, पण ते दुखणं काही याला सोडत नाही. इतके आजार आहे. नतय सुखम, सुख मिळत नाही. वान्य दुपार मुम्वा विंदेत भूयस्ततैव दुःखम. दुःख नकोय कोणाला तरी ते धावून येतंय जवळ, पळत येतंय. यातला फरक काय आहे? त्यातला फरक सांगताना मैत्रियांनी सांगितलं, विदुरा फरक एवढाच आहे, सुख शोधणारे तुझ्यासारखी मिळत नाही. काय गोड चिंतन आहे तृतीय स्कंदात भागवतामध्ये. विदुरा रे सुख शोधणारे मिळतात पण तुझ्यासारखे नाही. तुला कळालं सुख कशात आहे. मंत्री पदाचा पोशाख घातलेला विदुर आम्ही एक दिवस पाहिला आहे, आणि गंगेच्या किनाऱ्यावर झोपडीत राहणारा देवाला कन्या बनवणारी विदुराची बायको सुद्धा आम्ही पाहिली. म्हणजे अंगावरती मंत्रीपदाची कापड असलेला विदुर सुद्धा या भारताने अनुभवलाय. मी आपल्याला सांगेल, लखमापूरकर लक्षपूर्वक ऐकताय तुम्ही. सत्या करता, पदा करता, तत्वा करता, नीतिमत्ते करता पदावरती लात मारणारा जगात एक मंत्री झाला, त्याचं नाव आहे विदुर. एकच ज्यानं सत्या करता, तत्वा करता, पदा करता, नीतिमत्ते करता पदावरती लात मारली. याच्या उलट आहे आज. लोक पदा करता सत्यावर लात मारतात, पदा करता तत्वावर लात मारतात, पदा करता नीतिमत्तेवर लात मारतात.
पदाकरता न्याय व्यवस्थेवर सुद्धा समाज लात मारतोय. विदुरा, अरे तू किती सुख शोधलं, मंत्रीपदातच सुख मिळतं असं काही नाही. पैशाने घरं भरली, लोकांची घरं. सरण जर पैशाचं केलं ना तरी लोक आरामात पेटू शकतील इतका पैसा आहे लोकांकडे. पण त्या सरणाला आग लावायला, ज्या पोराला जन्म दिलाय तो पोरगा पैशाला सुद्धा माचीस लावायला येत नाही. ही शोकांतिक आहे त्यांच्या जीवनात. म्हणजे सुखाची वाटचाल प्रत्येक जण शोधतोय आपापल्या परीने. हो, सुख नाही. विदुराचा संवाद आपण चालू ठेवू, पण मला एक उदाहरण आठवतंय. म्हणे मला दोहा आठवत नाही पण त्याचा भाव आठवतोय. कोणाला आठवला तर मला सांगा. हम एक साधु के पास गए, एक साधु को देखा तो एक साधु एक महात्मा बोरी पे बैठा था. बोरी पे म्हणजे पोत्यावर बसलेला होता. और दूसरे महात्मा के पास गए तो साधु सोने के सिंहासन पे बैठा था. एक सोने के सिंहासन पर है और एक बोरी पर है, पर दोनों जगह कुछ नहीं मिला. सिंहासन पे बैठा था सोने के, उसके पास गए तो उससे अहंकार है हमारे पास सोना है. और बोरी वाले के पास गया तो उसको भी अहंकार है हमारे पास बोरी है. म्हणजे पोत्यावर बसलेल्याला विचारलं का रे बाबा, आमच्याकडे पोत आहे, आम्ही काय सिंहासनावर बसणार आहे. म्हणजे पोत्याचाही अहंकारच आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसलेला, आमच्याजवळ सोनं आहे. अरे दोनकीत फरक काय आहे भल्या माणसो. मला अहंकार नाही असं म्हणणं सुद्धा अहंकारातलंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हर विठ्ठल भगवान महाराज. असंय महाराज, सुख शोधणारे सगळे मिळत नाही. सुखाची व्याख्या कशाला म्हणतात? एक भजन आहे सुंदर, सगळ्यांच्या पाठ आहे. फक्त आपण त्या भजनाचा अर्थ कधीच भाव अंतकरणात उतरवला नाही. असं म्हणतात, माली मऊ बिछाणी कंदील शाबी जानी. माली मऊ बिछाने कंदील शामियाने. आमा जमीन माने. आमा जमीन माने. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखेया, जाता तरी सुखे जा. कोणावरीन बोजा, कोणावरीन बोजा. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. काय तुमच्या झोपडीत विदुरजी? आमच्या झोपडीत भूमीवरी पडावे, भूक ना मागे चबाना, नींद ना मागे बिछाना. ही जी सुखाची व्याख्या आहे ती आमच्या झोपडीत आहे. मखमलीची गादी नाही पण झोप फार चांगली आहे. भूमीवरी पडावे. अंगावर घ्यायला लहानपणात मायेनं काही अंगावर नव्हतं तर पदर घातला. गावात येणाऱ्या लोहाराचं घरपा विडे खुरपे पाजवायला येतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्या घराचा अभ्यास केला पाहिजे माणसाने.
जिथं कंबल ओढून माणसाला झोप लागत नाही, दोन दोर खुडखुड थंडी वाजते घरात, चार भिंतीच्या आत, तो पाल ठोकून पोरांना झोपवतो. त्याची बायको ज्या वेळेला ती पोरं झोपवते ना महाराज त्या लोहाराची, त्यावेळेला त्याची पत्नी अंगावरती पोरांच्या जी टाकते ते काय असतं, तिचा पदर असतो. पदर साडी म्हणजे काही उबदार वस्त्र नाही, पण त्या लेकराला हेच कळतं, इतकं समाधानी इतकं सुखी असतं ते. त्या बाईनं त्याच्या अंगावर पदर घालता बरोबर ते पोरगं ठरवतं, आमची माय जर हा पदर आमच्या अंगावर घालत असेल तर याच्यापेक्षा जगात दुसरं उबदार वस्त्र कोणतंच नाही. त्याच्या सुखाची व्याख्या आहे. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे. बोलायला कोणी नाही तिथं, कोणी नाही बोलायला. मित्र काय फेसबुकवरती जोडतात. एका वर्षात 50 मित्र करणं हे फेसबुकची कमाल आहे, पण 50 वर्ष एखाद्याला मित्र बनवून टिकवणं ही विचाराची कमाल आहे. कोणी नव्हतं, मी त्याला मित्र केलं. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पहावे. पहा लखमापूरकर, जगाच्या मालकानं निर्माण केलेलं सौंदर्य तुमच्या माझ्या करताय. कधी वृक्षांशी बोला, कधी लतांशी बोला, कधी वेलींशी बोला, कधी नदीशी बोला, कधी आकाशाबरोबर बोला, कधी त्या पर्वतरांगांशी बोला, कधी त्या पठारांशी बोला. दैदिप्यमान क्षमेची दुसरी जागती दैवत असलेल्या भूमीशी बोला. ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. हो येता तरी सुखे जाता तरी सुखे, येता तरी सुखे हो, जाता तरी सुखे. एकदा मिलिंद महाराज म्हणा, एकदा नाबा म्हणा. येता तरी सुखे जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या हो, जाता तरी सुखे. कोणावरी न बोजा, कोणावरी न बोझा, कोणावरी न बोजा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या, किती आनंद, किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पुरा पुरा आला आनंदाचा, पुरा आला आनंदाचा, पुरा आला आनंदाचा, पुरा आला आनंदाचा. गेला तर उसळती प्रेमाचा,
आला आनंदाचा. इथं आनंदाचं उदाहरण येतं. तो आनंद जगातला नसतो. आनंदाच्या पोटी साठवल्या आम्हा पोटी स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज दिवसभर एका खोलीत बसायचे. महाराज दिवसभर एकदा खोलीत गेले, दरवाजा बंद केला की ते सायंकाळीच बाहेर यायचे. हो, त्यावेळेला येणारी माणसं रांग असायची. विचारायचे, महाराज तुम्ही का खोलीत बसता हो दिवसभर, काय बरं मिळतं तुम्हाला त्या खोलीत, काय मिळतं तिथं? त्यावेळेला महाराजांनी सांगावं, अरे जे जगात कुठंच मिळत नाही ते त्या खोलीत मिळतं. कधीतरी एकांत इतकं समाधान आणि सुख देतो की लोकांत नको वाटतो महाराज. असं आहे. मग जर सुखा करता आनंदा करता सगळी पळापळी चालू असेल तर तुम्ही ज्या सुखाचा शोध घेताय ते सुख खोटं आहे. पण मी तुम्हाला खऱ्या सुखाचा खऱ्या लाभाचा पत्ता सांगतो. तुकोबारे म्हटले, खोट्या लाभाकडे काय पडतं हो? मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही जा. जीव जातोय पण जीव 4 ठिकाणी प्रयत्न करतोय काही मिळवण्याकरता. जीवानं पहिला प्रयत्न केला जीवाकडे. जीवानं पहिला प्रयत्न जीवाकडून लाभ मिळवण्याचा केला. काही ठिकाणी जीव प्रयत्न करतोय पण प्रपंचाकडे अनेक प्रकारची यातना करतोय, मला काहीतरी मिळेल. याचक झालाय मनुष्य प्रपंचाच्या दारात, काही दिलं नाही. जीवानं लाभाकरता प्रयत्न केले जीवाकडे, जीवानं लाभाकरता प्रयत्न केले प्रपंचाकडे, जीवानं लाभाकरता प्रयत्न केले देवाकडे, आणि जीवानं लाभाकरता प्रयत्न केले संतांकडे. पण मिळालं कोणा ठिकाणी? जीवानं जीवाकडे लाभाकरता प्रयत्न केले. काय सुख मिळणार आहे आपल्याला? एखादा माणूस सुखाकरता दुसऱ्या माणसाकडे गेला. समजा आषाढी एकादशी, तिला आषाढी एकादशीला खूप भूक लागली आणि ती महाशिवरात्रीच्या घरी गेली. मला जीव घाल ग बाई. ते म्हणे मलाही उपवास आहे, बीज तशीच मुकाट्याने. तसं जीव जीवाकडे सुख मागायला आज जातोय. काय मिळणार आहे तिथं? जो देखे सो दुखिया बाबा. अरे बाबा, या जीवाकडे जाणं बंद कर. मग एक दिवस जीवाने ऐकलं. कबीरजी म्हणतात, पण पुन्हा त्याची सवय गेली नाही. जीवा वाचून त्याला काही मिळतच नाही असंच वाटतं. काही लोकांची धारणा अजूनही हीच आहे, मला बायकोकडून सुख मिळेल, मुलाकडून मिळेल. अहो, सुखाच्या शोधात आयुष्य काढतात माणसं. ज्यांना पतीचं सुख भेटलं नाही ते म्हणतात पोराकडून मिळेल. ज्याचा मालक पिणारा निघाला ती म्हणे पोराकडून मिळेल. पोर काही प्यायला लागला, नातवंडांकडून मिळेल. नातानं काही माझं लक्ष दिलं नाही, आता माझी नात सुनच माझ्याकडे लक्ष देईल. म्हणजे अपेक्षा माणसाच्या कधीच संपत नाही. जीवाकडून काय मिळतो? जीवाकडून लाभ मिळत नाही. जीवाकडून मिळाला तर घातपात मिळू शकतो, लाभ नाही देत कोणी. तुका म्हणे बळी देता ते निदान. हे मोठ्याचं काम आहे आपल्याजवळचं सुख सगळ्याला देणं. कोणी थोडी देतं. आता मी जर ठाकरे साहेबांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही राजीनामा द्या आणि आपल्याला मुख्यमंत्री करा 2-3 दिवस, करतील का ते? कसं काय करतील हो? कारण माझी ती, तुम्हाला शंका आहे का मी काही सांभाळू शकत नाही? करा जो हवप आहे, मी एक वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे, मी सांभाळू शकतो. पण भाव एवढाच आहे, बळी देता ते निदान. अरे 2 एकरात चांगलं उत्पन्न घेणाऱ्या मिरचीच्या मालकाला विचारा तुम्ही, तुमची मिरची लई जोरदार आहे राव, काय फवारतो तुम्ही? तो ते नीट सांगत नाही. त्याला टियाले बी होईल. आणि काय जीव तृप्त करेल आपल्याला? जीव काय देऊ शकत नाही महाराज, काय नाही. आमचे गुरुजी जुना दृष्टांत सांगायचे, थोडं रंगून सांगायचे. ते म्हणायचे, जीवाकडून लाभाची अपेक्षा करू नका, घातपाताची अपेक्षा करा. अनिकाच्या घाते मानिता संतोषी अवस्था समाजाची झालेली आहे. तुकोबारांचं वचन आहे महाराज. दुसऱ्याच्या घातात लोक समाधानी आहे. पूर्वी लोक बैलाशी नीट बोलायचे हो, बैलाशी. आता रस्त्याला लागलेली बैलगाडी जरी साईडला आली नाही लवकर याच्याकडून ओढताना, तो याच्या ताकदीचा परिणाम असतो तरी हा त्या बैलगाड्याला शिव्या देतो. रिकाम्या गाड्याला, म्हणजे निर्जीव वस्तूला शिवीगाळ करता लोक. निर्जीव. काय अवस्था झाली समाजाची. घातपाताचं भयंकर प्रमाण वाढलं महाराज. काही दिवसांना अशा अनेक गोष्टी चित्रात दाखवाव्या लागतील. सुरकुत्या पडलेल्या, पांढरे केस झालेले, चष्मा लावलेला, चांगलं सोनं बिचारीच्या अंगावर, अशी एक बाई
फोटोत दिसेल आणि त्याच्या खाली लिहिल्या जाईल, या बाईला, या महाराष्ट्रात, या प्रजातीला सासू म्हणत होते. हल्ली ती जात आता नाहीशी झाली. नाहीशी झाली म्हटल्यापेक्षा केली असं म्हणा. कुठं दिसतंय कोण्या घरात? म्हातारी माणसं कुठं दिसत आहेत? का दिसत नाही त्याचं कारण सुद्धा मला इथं सांगावं वाटेल. फक्त राग येऊ देऊ नका लखमापूरला. ज्या लोकांनी कीर्तन ऐकलं पाहिजे त्यातले किती लोक आहे कीर्तनाला? आज किती तरुण आहे कीर्तनाला? शोकांती काही ती माझ्याही गावाची आणि तुमच्याही गावाची आहे. किती तरुण आहे बोला ना तुम्ही. दाखवा मला तुम्ही 10 तरुण कीर्तनाला बसलेले पुढे. तुम्ही कीर्तन ऐकताय हो. तुमचं माझं हेच चुकतंय नेमकं. आपला परमार्थ फलद्रूप झाला. खूप दिलं परमेश्वराने आपल्याला. बसलेल्या लोकांवर उभे राहिलेल्यांसहित ज्ञानोबारांची इतकी कृपा आहे की तुमचं सगळं बरं आहे तिकडचं. पण दुर्दैव या गोष्टीचे लखमापूरकर, मलाही तुम्हालाही एक गोष्ट वाटत नाही. तुम्हालाही वाटत नाही माझ्या पोरानं माळ घातली पाहिजे, मलाही वाटत नाही. तुम्हालाही वाटत नाही त्याने एकादशीचं व्रत केलं पाहिजे, मलाही वाटत नाही. तुम्हाला वाटत नाही तो कीर्तनाला येऊन बसला पाहिजे, त्याने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. तुम्ही एक दिवस सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पारायणाकरता तुम्ही तुमच्या पोरासोबत भांडले नाही. एक दिवस एक सुद्धा माणूस कीर्तनात उठून बसून असा उभा राहून सांगू शकत नाही मी माझ्या पोराच्या पाया पडलो एक दिवस आणि त्याला म्हटलं तुझ्या बापाला काही द्यावं वाटत असेल ना तर पगार देऊ नको, पैसा देऊ नको, काही शिक्षण देऊ नको, मला ते होत राहील तुझ्या प्रारब्धाच्या गतीने. एक पारायण कर तुझ्या बापा करतात ज्ञानेश्वरीचे. कोण म्हणतो? अख्ख्या गावाचे वाढदिवस साजरे करणारे पोरं बापाचा वाढदिवस कधी साजरा करतील? म्हटलं एखाद्या पोरीने यातली आहे एखादी पोरगी उठून उभं राहायला सत्कार करायला स्टेजवर की तिनं आईच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथ्याचं पारायण केलं. फेसबुकला इंस्टाला फोटो टाकणारी तुमची माझी पोरं अख्ख्या गावाचे वाढदिवस साजरे करता महाराज, पण आपल्या बापाचा वाढदिवस आणि आपल्या आईचा वाढदिवस ज्ञानोबारांकडे प्रार्थना आपल्या आई करता आपल्या बापा करता आपल्याला नाही करावी वाटत. अरे जगातला सगळ्यात महत्वाचा आशीर्वादाचा हात असणारे मायबाप त्यांच्याकरता आपण काही करू शकत नाही. देवाकरता तर लय लांब आहे गड्या. अवघड आहे. काही गोष्टी कीर्तनात बोलाव्या लागत नाही. परिणाम वाईट होतो पण परिणामाचा विचार आम्ही कधी करत नाही. नाही बोलावलं दुसरे गाव आहे. केवळ आम्हाला तुम्ही एवढंच सांगून बोलवू नका त्या महाराजांना. आमची जिरली फिरून फिरून. भानावरती आलो पाहिजे आपण. बरं कीर्तनाला बसलेल्या लोकांनी एकटा येता कामा नाही. कीर्तनाला बुवा पोरांना तुमच्या नजरेत कीर्तनाला आणा, तुमच्या हयातीत. दिवस तेच आहे. हा कलियुग आहे. सख्या बहीण भावाचे लग्न लावणारा कलियुग आहे. तिथं लवकर गळ्यात माळ घाला पोराच्या. पर्यायी त्याच्या पाया पडायची वेळ आली तरी चालेल, पण त्याला वारकरी बनवा. तुमच्यासोबत पंढरीला न्या. त्या पंढरीच्या प्रेमात पाडा तुमच्या पोराला. ज्ञानोबारींच्या वारीला न्या. आळंदीच्या भजनाच्या प्रेमात पाडा. तुम्हाला तुमच्या मुलाला काही द्यावं वाटत असेल तर व्यासांनी पोराला दिलेलं शुकाचार्यासारखं संस्काराचं धन द्या. हे तर तुम्ही मेल्यावरही पोराला मिळणार आहे. तुम्ही आज मेले काय आणि उद्या मेले काय, तुम्ही मेल्यावर तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाला मिळणार. ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तुम्ही नाही दिलं तरी शासन देईल, पण तुम्ही मेल्यावर तुमच्या जवळचं असलेलं जोडिले हे ना सरे धन, जोडिले हे ना सरे धन, जोडिले हे ना सरे धन, जोडिले हे ना सरे धन. अविनाश आनंद घन, अविनाश आनंद घन, अविनाश आनंद घन, अविनाश आनंद घन. अमूर्त मूर्ती मधुसूदन, अमूर्त मूर्ती मधुसूदन. अमृत मूर्ती मधुसूदन, अमृत मूर्ती मधुसूदन. समाचारानी देखिएला, समाचाराने देखिएला, समाचारानी देखिएला, समाचाराने देखिएला. जोडी विठ्ठल रखुमाई,
शंका हे नाही द्रुप. अविनाशानंद घन मूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखिला जोडिले हे नसरे धन. जे धन कधी संपत नाही ते द्या, पण ते धन मुलाला द्यावंच वाटत नाही. मुलाला काय कोणालाच द्यावं वाटत नाही, म्हणून सुखाचा अभाव आहे. हो, मी आपल्याला सांगत होतो, जीव जीवाला घातपात देऊ शकतो, सुख नाही. असं म्हणे एक बाई नेमकीच घरी आली आणि तिचा मालक विचारतो, का ग कुठून आली तू? काही नाही म्हणे, मी गेली होती ब्राह्मण बुवाकडे. कशाला? काही नाही, तेच आपलं नेहमीचं कारण, आपल्याला मूल होत नाही. मग काय म्हटलं ते? काही नाही म्हणे, ते म्हणे तुम्हाला मूल होईल, मग पण त्याच्याकरता तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. ते बाई मेली पाहिजे. मालक म्हणे एकदम कमाल झाली आता इथं. ती तोही तयार झाला, तो म्हणे बरोबर आहे, म्हातार माणूस आहे, शेवटी पोरग होणं गरजेचं आहे. म्हातारी मेली काय राहिली काय? त्याला वाटलं आपली बायको एकदम आपल्या आईच्या मरणापर्यंत आली, पण तो हुशार होता. तो म्हणे एवढा सप्ताह होऊ दे, आता दुसरा दिवस आहे, पारायण होऊ दे एवढं, मग पाहू काय तर. हा दुसऱ्या दिवशी आपल्या सासरवाडीला गेला त्याच्या, आणि तिकडून सासू घेऊन आला. खूप जुने लोक सुंदर दृष्टांत सांगायची काही काही. सासू घेऊन आला आणि तिची बायको विचारते, का हिला कशाला आणला आता? अगं म्हणे उद्या आपल्याला मूल झालं, माझ्या इथं आपल्याला संपवायची आहे, मग ते पोरग सांभाळायला कोणीतरी जुनी बाई घरात लागेल की नाही, म्हातारी, म्हणून तिला घेऊन आलो. त्यातल्या त्यात म्हातार माणूस कोणी आई म्हणायला पाहिजे. मी तुझ्या आईला आई म्हणेल, तुझी आई तुलाही तुझी आई, मलाही तुझी आई. ती म्हणे वाह, काय माझा नवरा आहे, महादेवाच्या पुढचाच आहे. बरं वाटलं त्यांना. काही काही लोकांच्या सहनशीलतेची कमाल आहे, अवघड आहे वा. मी एकाच्या घरात गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. ती दरवाजापासून आत फसत चालली. मी तिच्या घरात पाय दिला, तिनं मला पोतारा फेकून मारला. त्या ओल्या फरशीवर पाय दिल्यावर पोतारा माझ्या अंगाला लागला, खाली पडलेला. मी तिच्याकडे पाहत होतो, ती माझ्याकडे पाहत होती. तिला दुसरं काही हातात मारायला सापडलं नाही, म्हणून तिने झाडू घेतला. हसू नका, तेवढ्यात मी बाहेर आलो. मी हुशार आहे, दुसरा झाडू. पोतारा मारल्यावर, इतका पोतारा खाल्ल्यावर कशाला झाडूचा मार खाऊ. मी बाहेर आलो आणि तिच्या मालकाला फोन लावला. म्हटलं तुझ्या सहनशीलतेची खरंच कमाल आहे, तुझ्या बायकोने मला पोतारा फेकून मारला. तो म्हणे तुम्हाला? म्हटलं आता. म्हणजे तुम्हाला साक्षात? म्हटलं हो मला. महाराज तुम्ही मला फक्त घरी पोहोचू द्या म्हणे. अरे म्हटलं जाऊ दे भाऊ, माझ्याकरता काय वाज हो नाही हो, तुम्ही मला घरी पोहोचू द्या, फक्त तुम्ही मला घरी जाऊ द्या एकदा. म्हटलं जाऊ दे, मारू बिरू नको तिला, विनाकारण माझ्याकरता तुम्ही फोन ठेवा महाराज, मला घरी पोहोचू द्या. मी त्याला पुन्हा 10 मिनिटांनी फोन लावला. कारण म्हटलं भाऊ पोहोचला नाही? तो म्हणे थांबा ना, तुम्हाला काय घाई आहे, फरशी ओली आहे अजून. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. काही काही लोकांची सहनशीलताही पराकोटीची आहे, अवघड आहे ते. कधी कधी बाय इतकं बोलतात की असं वाटतं देवा कसं होईल यांचं. जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही. मी एक दिवस बॅग काढत होतो, म्हटलं आवर लवकर, मला कथेला जायचंय. ती म्हणे काय काय आवरू? काय गाडीतलं सामान आवरू, की भांडे आवरू, की तुमचं इन्स्ट्रुमेंट आवरू, की कथेचं सामान भरू, की बॅग आवरू, की पोरं आवरू, की शेतातलं आवरू, काय काय आवरू? म्हटलं तोंडावर फक्त तोंड, बाकीचं मी आवरतो. हे तेवढंही आवरलं तरी आपण आवरू शकतो, बाकीचं फार सोपं आहे बाकी. पण तू कोणी आवरायला तयार नाही. तो म्हणे काळजी करू नको, एवढा सप्ताह होऊ दे. बरं बरं, सप्ताह झाला. आनंद. ती म्हातारी आलीच होती. ती बाई म्हणे घ्या लवकर निर्णय, काला झाला. बरं बरं बरं. हा एक दिवस दुपारच्या वेळेला आपल्या आईजवळ गेला. आईला म्हणतो आई तू कुठं झोपते का दररोज? म्हणे इथं. आणि तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील का? काय रे बेटा, आजच्या दिवस तिच्या आईच्या जागेवर झोप, तुझ्या जागेवर तिच्या आईला झोपव. अरे म्हणे पण असं का? अरे म्हणे ऐक ना माझं. बरं म्हणे बाबा. आता म्हातारी म्हातारी, थंडीचे दिवस, अंगावर घेऊन खोडखोड 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 झोपलेल्या म्हाताऱ्या. रात्रीचे तुम्हाला टाइम सुद्धा माहिती हो, 12 वाजले. एक मोठा असे लोक कीर्तनाला असले की कीर्तन करायला त्रासच होत नाही. मला सगळं माहिती आहे तुम्हाला. दगड घेतला आणि झोपलेल्या म्हाताऱ्यांच्या जवळ गेले.
हा म्हणतो एकदा काढलं नाही तू तोंडावरच, तुझी आहे की माझी आई आहे? ती म्हणे तुमचीच आई आहे, घाला तुम्ही. दगड घातला बुवा, तशीच म्हातारी पोत्यात घातली, तोंड बांधलं. नदी आहे का लखमापूर तुमच्या गावात? किती लांब आहे? चला ना, आपल्याला काय काम आहे आता, चला. इकडे आहे का? ती पोतं घेऊन गेले, टाकली म्हातारी पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश, प्रचंड खुश. ती इतकी खुश की आता मला सांगता येत नाही, इथून इतकी खुश होती ती तर खुश, हा बी खुश. ते म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नाचते म्हणे येड्या डोक्याचं, याला काय झालं आता? ती बाई आनंदाच्या भरात, तिला काही लागेना झोप. ती रवी लावायला बसली. आमच्या फळावर एक जुने कीर्तनकार होते, ते म्हणे रवी लावताना ती एक गाणं म्हणायची, ते खूप सुंदर म्हणायची. ती म्हणायची, घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. विदर्भातला शब्द आहे रई, रवीला रई म्हणतात. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळम घुसळम. तो म्हणून थांब जरा, तू दिवस निघू दे एकदा. ती तुझी आई एकदा उठूच दे, तू ती माझी आई, मग तुला कळेल. तिला महाराज आनंदाचं उधाण आलेलं, जमतच नाही, तिला कळच निघत नव्हती. तिचं चाललं घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. याने घेतली बादली, बसला गाई काढी, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. ती म्हणते घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यातही. हा तिच्याकडे पाहतो, सांगतो दुदम दुदम दुबतो गाय, वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय. पटत नशीन तर जाऊन पाय. काय देईल जग आपल्याला? तुकोबर म्हटले घातपात देईल. आणि काच्या घाते मानिता संतोष, 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 आणि काच्या घाते तो संतोष, आणि काच्या घाते मानिता संतोष, आणि काच्या घाते मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे, दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे. आणि काच्या घाते मानिता संतोष, 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 आणि काच्या घाते मानिता संतोष. संकोच दुःख दुःख दोष अंगाला गे, दुःख दुःख दोष अंगाला गे, हो आणि काच्या घाते, आणि काच्या घाते मानिता संतोष, आणि काच्या घाते घाते मानिता संतोष, ओ आणि काच्या घाते संकोच, आणि काच्या घाते, आणि काच्या घाते मानिता संतोष. जीवाला जीवाकडून घात मिळू शकतो, सुख नाही. मग जीव गेला प्रपंचाकडे, का रे बाबा तू तरी दे काहीतरी. हा मुळात खोटा आहे, लबाळ आहे. याच्या इतकं लबाळ काहीच नाही. जगन मिथ्या,
लटकय खोट लटिका व्यवहार सर्व हा संसार 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 लटिका व्यवहार सर्व संसार वाया येरदार हरी वाया येरदार हरी हरी मुख माला हरी मुख माला हरी मुख माला हरी मुख माला वाया येरधार हरी वाया येरधार हरी मुख माला हरी मुख माला लटिका सर्व हा संसार वाया एरझार हरिवीन. आता आबांच्या प्रमाणाचा ज्ञानोबाईंचं हरिपाठातलं सुंदर वचन आबांनी आठवण दिलंय. आता आपण त्यांच्याच प्रमाणाने पुढे जाऊ. लटिका व्यवहार हा प्रपंच हा व्यवहार सगळा लटका आहे हे कळालं जीवाला. मग जीवाला पुढचं सूत्र ज्ञानोबाईंनी सांगितलं वाया एरझार हरिवीन. तो देवाकडे गेला जीव, पण अभंगाच्या दिशेनं प्रवास संतांकडे नाहीचंय म्हणून देवाकडे अपेक्षित त्याला काही मिळालं नाही, काहीच मिळालं नाही महाराज. आणि मी तरी या मताचं आहे त्या भगवान परमात्म्याकडून काही मिळावं अशी अपेक्षा तुम्ही आपण करू नका. आपण त्याच्या यादीत नाही बसू शकत. आपलं इतकं पाप आहे महाराज की आपलं थोबाड सुद्धा आरशात पाहायचे आपण लायकीचे नाही. तुम्ही आम्ही सगळेच चेहरा बनवायला 1 मिनिट लागतो, पण तो चेहरा समोरच्याला आवडण्याकरता आणि त्या चेहऱ्यावरचं आचरण टिकवण्याकरता उभं आयुष्य खर्च करावं लागतं महाराज. चेहरा पावडरने लालीने 1 मिनिट, पण देवाच्या नजरेत बसायला लोकांच्या नजरेत बसायला चेहऱ्याला 1 मिनिट लागतो, पण देवाच्या नजरेत बसणारा चेहरा घडवायला उभं आयुष्य लागतं. आयुष्य तरी नाही जमत. देवाचं एक सूत्र आहे महाराज, तो लाभ देतो पण भक्ता राखे. भक्ताच्या यादीत बसला तर लाभ, तो भक्तवत्सल आहे. जर आपण भक्ताच्या यादीत बसलो नाही लाभ नाही. ती जनाबाई देवाबरोबर भांडते, रे तू काय लाभ देशील रे मला माहिती. पतिव्रता ती वृथा गुंतविली वेश्यागणिका ती सत्यलोकाने कडी स्वकुळाला वियली. यादवेंद्रा ही गोष्ट बरी नाही केली. मला माहितीये देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. अरे मला माहितीये धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार. सत्वबाणाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियाले बाळ. सखा मनविसी अरे मला माहितीये. अरे अरे इठ्या मूड माईच्या कारट्या तुझे रांड रंडके झाले. मी तुझी खूप सेवा केली, मला माहितीये तुझा लाभ कसा आहे. आम्हाला वाटलं होतं तू देशील. तुझ्या अगोदर आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले. खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसले हो. खंडोबासी नवस करुणी मुरळी होऊन बैसले हो. पुढे
खंडोबासी नवस करुणी मुरळी होनी बैसली हो. प्रयत्न केले सुखा करता आपुले जे का सखे सज्जन ते विवंचोनी भरी भरिले हो. वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले वो बहुश्रम पावले हो. मग काय झालं श्वानाची परिवृथा गुरुगुरी जाय जाचरी परी तो हरी नाही देखिला परी तो हरी नाही देखिला. फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. मी गेलो तिकडे पण जमलं नाही. मग मी ठरवलं मुंजाबासी नवस करुणी मे साईयाला बिलीव त्रिगुणाची ती वै करुणी त्यावरी बैसविली व धूपदीप नैवेद्य दावरी पंचारती म्या केली व. अरे माझ्या घरी पाहुणा भैरव येऊन बैसला हो. योगी बोलावणी पतार भरुणी भराळ म्या घातला हो. खूप काही केलं पण जमलं नाही. बहुजाचिले दुःख भोगिले मग मी ढकलून तिला दिले हो. मला समजलं रे सुखाचा शोध इकडे मिळणार नाही. मग कुठेतरी भक्तवर्य पुंडलिक राय आले आणि ते म्हटले तुम्हाला मी देतो ना सुख. परात पर सोयरा पुंडलिक बरा दिदला थारा तिने मज बुडता हात दिदला. हो चला म्हणूच आपण चालीत है की नाही. वैकुंठीचे निदान जाचे असं तिचे प्रिय करावं. वैकुंठीचे निदान जाचे अस्तीचे प्रिय करावं. याची गाठ पडली तेने तिजला भय करावं. त्याची गाठ पडली तेने तिजला भय करावं. त्याची संगती गेले भक्तीने हे खिले मातीरावं. परात्पर सोयरा परस्पर सोयरा पुंडलिक बरा पुंडलिक बरा दिदला तारा निधला थारा. तेने मज बोलता दिदला तेने मज बोलता निधला तुझ म्या फुलवरा बांधला. तुझ म्या फुलवरा बांधला. तुझम्या फुलवरा बांधिला. तुझम्या फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा